शेतात बांधाच्या रस्त्यावर येऊ जाऊ देत नाहीत आम्हाला, शिवीगाळ करतात आणि भरपूर त्रास आहे. म्हणजे घरामध्ये घर जवळ असल्यामुळं सतत शिव्या देतात. आम्ही नादी लागत नाहीत का, तर का नको आहे माणुसकीच्या नात्याने या नात्याने, पण ते ऐकायला तयार नाही. आम्ही कायदे कानूनी जे होता येईल तेवढं पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देऊन हे करून तहसीलदाराकडून साहेबाकडून रस्ता करून घेतला तरी पण त्यांचा त्रास काही कमी होत नाही. आम्हाला रोज धमक्या देतात, तुम्ही जर इथून गेला तर तुम्हाला आम्ही भरपूर मारहाण करणार किंवा तुमच्या पोरांचे शिक्षण कसे होते ते बघताव, कशा नोकऱ्या लागतात ते बघताव, असं करून ते चुकीच्या तक्रारी करायला लागलेत. काल मी आणि सासूबाई शेतात गेलो होतो, खाली गवत आणायला पायी गेलो होतो आणि गवत घेऊन आलो आणि निमारस आहे तिथून दिराने आमच्या ट्रॅक्टर घेऊन आले, शिव्या द्यायला चालू केला आमच्यासमोर. आम्ही काही लक्ष दिलं नाही. आम्ही घरापाशी आले की मागून येऊन ह्या सासूबाईंना आमच्या ओढलं त्यांनी आणि त्यांच्या डोळ्यावर हे मारायला लागलं म्हणून मी आडवाय गेले, मला पण ढकलून हे दिलं आणि शिव्यागाळ तर भरपूर केला की नाही सांगायसारखं शिव्यागाळ केलं. अशा पद्धतीनं स्वतःच पुन्हा आणखीन ॲडमिट होणं म्हणा, पुन्हा तक्रार देतात की आमच्या हात मोडले पाय मोडले. आम्ही काही कुणाला हातही लावलेला नाही आणि शांत तरी किती बसणार ना. त्यामुळे पोलीस पण काय करतात, कधी असं व्यवस्थित निकालच लावला नाही, गेले की मग ती रडतात पडतात काहीतरी करतात. आम्ही कधी घराच्या बाहेर गेलो नाहीत, स्टेशनमध्ये पण गेलो. सुरुवातीला इथं आलो कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये की काहीतरी होईल, काहीतरी आशा घेऊन आलो. त्यांचं सतत मारहाण काही ना काही चालू. साहेब तर म्हणलात करतो म्हणून तहसीलदार साहेबांना सांगितले, पण आता बघू काय करतात काय नाही. ते नाही केलं तर मग काय आमचा न्यायावर विश्वास राहणार नाही, कारण की आम्हाला भरपूर त्रास आहे. आमच्या सासऱ्यांना, आम्हाला, आमच्या लहान लेकरांना पण त्रास देतात. ते शाळेत जाऊ देत नाहीत रस्त्यानं, गावामध्ये रस्ता आहे तिथून पण शिवाय द्यायला चालू आहे. त्या म्हणजे वागूच देणं झालेत ना. एवढं तरी किती सहन करणार आम्ही. मेघनाथ नारायण शेळके, शेळका धानोरा. काय झाले? 20 वर्ष झालंय. ती शेजारी आहे, ती त्याच्या नावचं विषयत नाही तरी अडवणूक करत आहे. तहसीलदार साहेबांनी अर्धा रस्ता खुला करून दिला आहे तरी त्याच्याहून बी जाऊ देत नाही. आडवीत आहे, भांडणं करतं आहे, गुंडगिरी करतं आहे. त्याचा ताप आहे आम्हाला. 4 वर्ष झालं आमची शेती नदीकडली पडू नये, चांगली शेती ती पडू नये, माळरान वाहित आहे, तिथं काय आमचं जगणूक होत नाही. मग आमची मुलाबाळाची शिक्षण आहेत, त्यांच्यावर पुन्हा खोट्या केसेस करत आहे, पुन्हा त्याला नोकरी करता आडवं यावं, अशा बऱ्याच केसेस केलेल्या आहेत. त्याचा बराच आम्हाला ताप आहे. तरी आम्ही आत्तापर्यंत सहन केला, पण ते आम्हाला आता आमच्या वयाच्या मानाने ते आम्हाला झेपाना गेलं आहे. त्याची गुंडगिरी आम्हाला सहन व्हायला. कधी ना कधी आता म्हणले आमची BP वाढती, शुगर वाढती, असं वाटतं आहे की आत्महत्या करावी, पण ही जगण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी अवस्था आमची झालेली आहे. कुणाला भेटलो काय म्हणलं? आम्ही आता कलेक्टर साहेबाला भेटलो. कलेक्टर साहेब म्हणले तहसीलदार साहेबाला सांगतो, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुमचं काम पूर्ण करतो, काय काळजी करू नका.